सांगली जिल्हा परिषदेतील सर्व विभाग प्रमुखांनी नेमून दिलेले कर्तव्य व जबाबदाऱ्या चोखपणे व पारदर्शकपणे पार पाडाव्यात अशा सूचना पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलगुंडवार यांनी आज येथे दिल्या। विभागीय आयुक्त पुणे विभाग कार्यालयाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या आयुक्त तपासणीचे 4 वर्षाचे अहवाल वाचन बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। जिल्हा परिषदेच्या वसंतदा पाटील सभागृहात झालेल्या बैठकीत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अपर आयुक्त आस्थापना पुणे नितीन माने, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका नंदिनी घाणेकर, जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, प्रभारी अपर आयुक्त विकास पुणे रवींद्र कणसे, प्रभारी सहाय्यक आयुक्त तपासणी पुणे विजय धनवटे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। तसेच जिल्हा परिषद यंत्रणांचे विभाग प्रमुख, गटविकास अधिकारी उपस्थित होते। बालके व सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा, शिक्षण, ग्रामीण भागात सार्वजनिक स्वच्छता, सुरळीत पाणी पुरवठा, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन आदीबाबत संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून कामकाज करावे असे सूचित करून विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलगुंडवार म्हणाले, केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना प्रभावीपणे राबवा, यामध्ये दिलेले उद्दिष्ट 100% व विहित वेळेत पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी। जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या कामांना भेट देऊन आढावा घ्यावा। ग्रामपंचायत हद्दीत स्वच्छतेसाठी पूर्ण क्षमतेने काम करून स्वच्छतेबाबत सातत्य ठेवावे। वृक्षारोपणास प्राधान्य द्यावे। ग्रामीण भागात उद्योग आले तरच विकास होईल। उद्योग येण्यास काही अडचणी असतील तर त्याकडे लक्ष देऊन त्या सोडवाव्यात असे त्यांनी सूचित केले।